मित्रांनो, आज ना मोटर चालू केली इकडे पाणी द्यायला. काल पण चालू होती, पण काल ना तिकडे चालू होती या साईडला. तिथून इथपर्यंत आलं आहे. आता इथं दार चालू आहे द्यायचं आणि इथून जे आहे ते त्याकडेपर्यंत राहिले सगळं. ते आपली मका आहे. आपण इथं व्हिडिओ टाकत असतो आपली मका आहे. तर ह्या मकांना आता 2 महिने कंप्लीट झालेले आहे. आपण त्यांना असं वगैरे मारून घेतलं होतं मागच्या वेळेस. तर त्यामुळे गवत वगैरे काही नाही. ही ॲडव्हान्टा सीड्सची आहे बघा आणि 751 आहे ॲडव्हान्टाची. तशी मका आहे. आणि सकाळपासून काय झालं, सकाळपासून लाईट आली होती, पण लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेमच होता बघा. सकाळी लाईट आली होती, पण लाईटीचा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे ना सकाळी तर मोटर चलत नव्हती. काहीतरी झालं, काय झालं काय तपासच लागलं नाही. वरूनच फॉल्ट होता मिस्त्रीची. नंतर लाईट आल्यानंतर मोटर चालू केली. चालू केल्यानंतर बी काय झालं की मोठी गेली होती, फुल गेली होती. त्यामुळे थोडासा लेट झालं आणि यायला मग इकडं उशीर झाला. आणि आत्तापर्यंत हे सगळं होऊन इकडं पुढं चालू असतं आता. तर आज तर काय हे होणार नाही, कारण की आपल्याकडे लाईट जी आहे ना ते सकाळी 6 ते दुपारी 2 अशी आता. आणि नंतर येणार आहे पुढच्या आठवड्यात ते दुपारी 2 ते रात्री 10 अशी. आणि आता काय केलेलं आहे, दिवस पहिलाच लाईट ठेवलेले, रात्र पहिली लाईटच ठेवली नाही, कारण की आपल्याकडं थंडीचं वातावरण भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे कारण म्हणजे बिबट्याचं वातावरण पण आहे जास्त. त्याच्यामुळे हे असे लाईट केलेले तर चांगली गोष्ट आहे एक शेतकरी दृष्टीतून. हे जे केलं आहे हे चांगलं केलेलं आहे. तर असा विषय आहे. आणि हे जे आहे हे सिकाळली मका ती आपली नाही, ते आपल्या आधी केलेली होती. आणि ही आपली आता मोटर बघा पाणी किती हाणते. पाणी आपली मोटर हे आहे 5 HP बघा या पद्धतीची. आणि आपण काय केलेलं आहे या रानामध्ये ना पाट आणि पाणी आपण थोडं देतो. म्हणजे इथं हा एक कॉक ठीक आहे. तर तिथं एक तुम्हाला दिसत असेल पांढरा आता बघा तिथं, ते पांढरा तिथं एक कॉक आहे. असे ह्या साईडला पण 2 आहेत, पलीकडच्या कोपऱ्यात एक आणि मध्ये येते. असे 4 कॉक काढलेत. ह्या एक 1.5 एकराचं क्षेत्र आहे, त्यामध्ये 4 कॉक काढलेत. आणि आता इथून आहे ना, इथून फक्त इकडेच पाणी जाणार त्या कॉकपर्यंत असून त्या कॉकपासून तिकडे जाणार. आणि तिकडला कॉक आहे तिथनं इथं येणार, इथं नाही पाणी येणार, तिकडून येणार इथे. असा विषय केलेला आहे. आणि आपण ना असेच शेतीविषयी गावाकडले शेती असेल ते गावाकडले काय असेल, शेती असेल गावाकडं वातावरण असेल याच्याविषयी आपण व्हिडिओ कंटिन्यू बनवतच राहतो. तर तुम्ही सबस्क्राईब वगैरे करून घ्या, सबस्क्राईब नसेल केलं तर. आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करत जावा, लाईक वगैरे करून. आणि दुसरं काय आता अपडेट बघू पुढं काय काय होतं आज दिवसभरात, ते तुम्हाला सगळं सांगतो ठीक आहे. तर मित्रांनो, सकाळी तुम्हाला दाखवलं की त्या कॉकपाशी आपल्याला चालू होतं पाणी, ते मोठं हे चालू आहे तिथं. तिथून आपण भिजत ते सगळं भिजवलं आहे, इथपर्यंत आलं आहे. आता 2 वाजले तर लाईट येईल, 2च्या आधीच गेली 15 मिनटं. पण ह्या कॉकवरचं पण इथून इकडं सगळं झालं. आता त्या कडेच्या कॉकवरनं पाणी येतं आहे तिथं. तर त्या साऱ्यात चालू आहे आता सध्या. इथून काढलं सगळं झालं, एक कॉक बंद केला आहे, पलीकडलं लावून चालू आहे. पण लाईट गेली आता, तर 2च्या आधीच गेली थोडे 15 मिनटं. पण आता काय चालू करणार नाही मी. आता मस्तपैकी चाललं बघा घरी. आपली चप्पल ते तिकडे राहिले ते घेऊया आणि घरी जाऊ मस्तपैकी. आता डायरेक्ट काय असेल ती उद्याच, तर उद्याच्या तेवढं पूर्ण केलं की झालं. मग जास्त काय विषय नाही, दुसऱ्या रानातलं मग दुसरं हे होईल. तर आपलं असं मस्तपैकी शेतीतलं इकडलं तिकडलं व्हिडिओ टाकत राहतो मस्तपैकी. तर टेन्शन घ्यायचं नाही, सबस्क्राईब वगैरे करून घ्यायचं केलं नसलं तर. चला जाऊया घरी. पाणी दाखवतो तुम्हाला विहिरीत किती राहिले त्याला. पब्लिक विहिरीवर आलं आपण. हे आपला ओढा आहे बघा, ओढ्यातून पाणी इकडं खाली जातं आणि इथून आपल्या विहिरीत पाणी येतं. खाली मुरून पण येतं विहिरीत पाणी. आपली विहीर आहे बघा, ह्या दगडांमधून ना एकदम मुरून पाणी येतं आहे. तो दिसत असं थोडं पाहतं, इकडून खालनं पाणी येतं. पाणी बरंच आहे अजून, पाणी काय कमी नाही झालं. तिकडं आपल्या मोटर येते 2. आणि असा विषय आहे, पाणी आहे. पण आता लाईट गेली, संपला विषय. तर चला आपण असेच व्हिडिओ बनवत असतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.